ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलंय। लोकसभा अध्यक्षांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेतील विलीनीकरण मान्य केलं होतं। मात्र त्यामुळे संसदेतील पक्षाचं कामकाज बाधित झाल्याचा दावा ठाकरेंकडून करण्यात आलाय। तसंच ते 6 खासदार मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निवडून आले होते, याकडे देखील लक्ष वेधण्यात आलं। परिणामी या प्रकरणाच्या आगामी सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालंय। पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांच्या विलीनीकरण प्रकरणी तातडीच्या सुनावणीची मागणी करण्यात आली। त्यावर सुप्रीम कोर्टानं याचिकेवरच्या तातडीच्या सुनावणीचा विचार करू असं सांगितलं। मात्र सुनावणीची तारीख निश्चित झाली नाही। त्यातच ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यामुळे राज्यातल्या राजकारणात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे। तर विलीनीकरणाच्या निर्णयामुळे संसदेतल्या पक्षाची अधिकृत ओळख आणि कामकाजावर परिणाम झाल्याचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आलाय। आमचा पक्ष आहे, त्या पक्षाच्या पक्षप्रमुखांना म्हणजे ते पार्टी असं म्हणतात लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी, तर पॉलिटिकल पार्टीचे अध्यक्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत आणि इथलं लोकसभेतला मी त्यांचा हे नेता आहे, इथला फ्लोअर लीडर। मग मला सुद्धा कळवत नाही, तुम्ही त्यांना कळवत नाही आणि थेट अशी जी घोषणा करता, हे कशा कोणत्या कायद्यात बसतं? त्यामुळे संविधानाच्या कुठल्या कलमाखाली अशी संलग्नता देण्याचा अधिकार आहे? सुप्रीम कोर्टातल्या याचिकेवरून दोन्ही शिवसेनेत पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। संसदीय आयुधांच्या सगळ्या घटनेतल्या सगळ्या नियमानुसार मान्य लोकसभा अध्यक्ष महोदयांनी त्याला मान्यता दिली आणि आता हे सर्व 6च्या 6 खासदार मिळून शिवसेनेचा लोकसभेतला खासदारांची संख्या आता 13 झालेली आहे। आता हे नियमानुसार झाल्यानंतर सुद्धा परत न्यायालयामध्ये जायचं, न्यायालयीन प्रक्रिया वाढवायच्या, ठीक आहे, तर त्यांना करायचे ते करू द्या, परंतु ह्या ज्या प्रक्रिया झालेल्या आहेत ह्या पूर्णपणानं संविधानिक आहेत। लोकसभा अध्यक्षांचा निर्णय न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेत येतो का आणि पक्षांतर विरोधी कायद्याच्या तरतुदीचा नेमका कसा अर्थ लावला जाईल हे महत्त्वाचं ठरणार आहे। याकडे कायदे तज्ज्ञांनी लक्ष वेधलंय। शिवसेनेतल्या फुटीनंतरचा वाद हा आधी सुप्रीम कोर्टात पोहोचला। पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। त्याशिवाय आमदार अपात्रता, पक्षाची खरी ओळख आणि विधिमंडळातील बहुमत या संदर्भातील अनेक याचिकांवरही सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। त्यामुळे शिवसेनेतल्या फुटीनंतरचा हा न्यायालयीन संघर्ष अजूनही कायम असल्याचं चित्र आहे। आता सुप्रीम कोर्ट लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर कोणती भूमिका घेतं याकडे केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशभरातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।